नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 28,000 रुपये ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर MBBS किंवा BAMS या पदासाठी निघालेले आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BAMS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। टोटल या ठिकाणी 19 वॅकन्सी आहे। त्यामध्ये SC साठी 2, ST साठी 7, VJA साठी 1, NTC साठी 1, OBC साठी 3, SCBC साठी 2, EWS साठी 2 आणि ओपन साठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। जॉब लोकेशन जे आहे तुमचं अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर, काउन्सिल, नगर परिषद, नगरपालिका, HBT आपला दवाखाना या ठिकाणी असणार आहे। MBBS साठी तुम्हाला 60,000 रुपये आणि BAMS साठी तुम्हाला 40,000 रुपये दरमहा वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। 15,000 रुपये तुम्हाला परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह या ठिकाणी असेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MPW मेल या पदासाठी एकूण 32 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यामध्ये SC साठी 5, ST साठी 5, VJA साठी 2, NTB साठी 1, NTC साठी 2, NTD साठी 1, OBC साठी 4, SCBC साठी 3, EWS साठी 3 आणि ओपनसाठी 6 अशा वॅकन्सीज आहेत। 12वी पास तुम्ही असाल सायन्स फॅकल्टीमधून प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचं झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये दरमहा वेतन यासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे। अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर, काउन्सिल, नगर परिषद किंवा नगरपालिका किंवा HBT आपला दवाखाना या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल। या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत 28 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 4 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत स्वीकारले जाणार आहेत। सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकृतीची वेळ या ठिकाणी आहे। तुम्ही ऑफलाईन पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी कार्यालयात जाऊन अर्ज तुमचे सादर करू शकता। अर्जासोबत आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र, सर्व वर्षाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्राची कागदपत्रे, त्याचबरोबर जातवैधता प्रमाणपत्र असल्यास आपण या ठिकाणी जोडू शकता किंवा अनुभव संदर्भातील इतर पुरावे आपण या ठिकाणी जोडायचे आहेत। फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DDच्या माध्यमातून फीस पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। डिस्ट्रिक्ट इंडिकेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन PIP या नावाने डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।